शिवच्या मार्गाला जर आपल्याला जायचं असेल, बोलू नका, शिवच्यात जर जायचं असेल आपल्याला, तर आपण कसं जायला पाहिजे हे सुद्धा आचरण या नवव्या अध्यायामध्ये सांगितलं. मग कसं जायचं, तर कुणालाच या मुखामधून एक शब्द सुद्धा बोलायचं नाही जाऊन घरी येईपर्यंत. ह्या नव्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. त्याचं कारण काय आहे, शेजात जाऊन येईपर्यंत न बोलण्याचं कारण जर काय असेल, तर आपल्या जे मेंदू मध्ये जे ज्ञानाचा जो तंतू आहे, विण्याला जसं तार असते की नाही, तसं ज्ञान तंतू आपल्या मस्तकात आहे. मला एवढं मोठं बोलावं, तुमच्यापेक्षा मी ज्ञानी नाही, तुमचे निघाले वाचून सांगावं लागते. कारण का, तर राष्ट्रसंताचे आपण सेवक आहोत म्हणून सांगावं लागते. माझ्या पुढे डॉक्टर बसलेले आहेत, डॉक्टर, आणि त्यांच्या पुढे ज्ञानतंतू हे सांगणं म्हणजे माझ्यासारख्या प्रमाणाने शक्य नाही. तरी पण परमर्शात निघाले म्हणून सांगावंच लागते. तर ज्ञानतंतू जर्जर होऊ नये याच्यासाठी जर का आपण श्वेचात गेलो, जात असताना बोललो, तिकडून येत असताना जर बोललो, तर आपल्या ज्ञानाची वजाबाकी होते. वजाबाकी होणे म्हणजे ज्ञानतंतू जर्जर होणे, झिजणे, कमकुवत होणे. मग ज्ञानतंतू जर कमकुवत झाला तर या नरदेहाला काही किंमत आहे का? अजिबात नाही. आचरण सांगितलं बघा, फक्त कसं वागावं ही झालं. मग आल्याच्या नंतर काय करावं, सप्तमृतिका आजच वाक्य आहे नवव्या अध्यायामध्ये. सप्तमृतिका 7 ठिकाणची माती आपल्या कर हाताला म्हणजे कराला म्हणजे हाताला लावायचं आणि हात धुवायचं. त्या परमर्शात सांगितलं. परमर्शामध्ये काहीच नाही. आपण वागावं कसं, आपण राहावं कसं, पतीला प्रश्न विचारावं कसं, पतीनं पत्नीला उत्तर द्यावं काय, एवढं जरी शिकलं तर आपण परमर्शाचं पारायण करून परायण झालो. आपण पारायण करलो म्हणजे फक्त वाचन करून आलो, पण वाचन करून आचरणामध्ये येत नाही आपल्या पक्षात. अरे दिनचर्या सांगितली आपली, रोजचे जे वागतो तेच सांगितलं आहे. मग शिवच्यात जायचं बोलणं, शिवच्यातून बोलणं यायचं, त्याच्यामुळे काय होतं, ज्ञान तंतू जर्जर होते. मग आंघोळ किती ठिकाणी करायचं, 6 वेळेस आंघोळ करून सांगितलं. 6 वेळेस लिंगाची पूजा करून सांगितलं आहे. 6 वेळेस जरी 6 वेळेस होत नसेल, जरी 6 वेळेस लिंगाची पूजा होत नसेल, तर कमीत कमी 1 वेळेस तर लिंगाची पूजा केलीच पाहिजे, तरच तो लिंग आहे. गळ्यात लिंगच नाही, लिंगायत म्हणण्याचा अधिकार नाही. आपल्या गळ्यात जर इष्टलिंग नसेल तर लिंगायत झालो का? आणि लिंगायत म्हणजे एक निष्ठ वाणी म्हणून असं नाही. लिंगायत म्हणजे सर्व चराचरातील प्रत्येक जर नर जन्म असेल तर लिंगमय आहे. त्याचं उदाहरण देऊ जर सांगायचं म्हटलं तर विचार करा, आपला जर देहांत झाला तर देहांत झाल्यावर समाधी स्थळावर जर काय ठेवत असेल तर तो फक्त लिंग असतो. मग ते कुठल्याही समाजाचा माणूस ज्यावर लिंगाचीच स्थापना असतो. म्हणून सर्वजण लिंगायत आहोत, मला दुसरं काही सांगायचं नाही. म्हणून लिंगायत सर्वजण असून जर आपल्या गळ्यात लिंग नसेल तर आपल्या या नरदेहाला अजिबात किंमत. मग या नरदेहाचं सोनं करायचं तर पहिल्यांदा आपल्या गळ्यामध्ये लिंग बांधला पाहिजे. आणि ते गुरुच्या दीक्षा संस्कार घेऊन गुरुच्या सानिध्य मंत्रोच्चारानं आपल्या गळ्यात लिंग बांधला तरच लिंगाची. प्रत्येक माणूस जाती कुळ गोत्र न पाहे शंकर भक्ताचे माहेर स्वामी माझा. अहो जातच नाही हो मुळामध्ये, ते जात लावली कोणाचा आपण लावता, कर्मावरून जात पडलेली आपल्या कर्मावरून. चर्मकाराचा धंदा करतो चांभार झाला, गाडग्याचा धंदा करतो कुंभार झाला, सावकारकी धंदा करतो वाणी झाला. जात मुळात नाही. आणि हीच शिकवण या परमर्शामधून आहे. महात्मा बसवण्णांनी ते सांगितले आहे, संत शिरोमणी मौलींनी तेच सांगितलं आहे. दुसरं तिचं काहीच नाही. आणि राष्ट्रसंतांना पण नाही. राष्ट्रसंताचे तर उपकार आपलं पूर्ण हाड जरी झिजून जरी लावलो, पूर्ण हाड शरीराचा हाड जरी झिजून जरी गंध लावलं तरी आपल्याला त्यांचे उपकार फेडता येत नाही. कारण का, आजच सांगितले राजशेखर शिवाचार्य महाराजांना काय सांगितले, ते दुपारच्या प्रवचनामध्ये सांगितले की काय सांगितले की त्यांना जगद्गुरूंची पदवी मिळणार होती, पण या देहासाठी या माणसासाठी पूर्ण देह खर्चीला जर एकमेव जर विभूती कोणती असेल
तर ते वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी वीरमठ अहमदपूरकर याच्याशिवाय दुसरा व्यक्ती या वीरशैवच्या नरजन्माच्या कल्याणासाठी दुसरा व्यक्ती या चराचरामध्ये आतापर्यंत जन्मलेला नाही. आणि त्याचं प्रतिरूप जर कोण असेल तर श्री गुरु राजशेखर शिवाचार्य महाराज वीरमठ राजूरकर. आपण म्हणतो की महाराज नाही, आपण ह्या उघड्या डोळ्यानं पाहतो की हे नास्तिक जग पाहत आहे. आणि जर सत्य पाहायचं असेल तर दृष्टिकोन लागते, त्याला दृष्टिकोन. सत्य पाहायचं